सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये जे आपण डेरिव्हेशन टीच केलं होतं, एक्सेस प्रेशर फॉर लिक्विड ड्रॉप अँड सोप बबल. लिक्विड ड्रॉप साठी आपला फॉर्म्युला होता P इक्वल टू टॉइस T अपॉन R. लिक्विड ड्रॉप साठी P इक्वल टू टॉइस T अपॉन R आणि सोप बबल साठी P इक्वल टू 4T अपॉन R. ओके, या टॉपिक वर डिपेंड आज आपले प्रॉब्लेम आहे. राईट डाऊन फर्स्ट. आधी हेडिंग टाकून द्या, प्रॉब्लेम बेस्ड ऑन एक्सेस प्रेशर. प्रॉब्लेम बेस्ड ऑन एक्सेस प्रेशर of liquid drop and soap bubble. Problem based on liquid drop. दिलं का? Problem based on excess pressure of liquid drop and soap bubble. फॉर्म्युला लिहून घ्या. For a liquid drop, for a liquid drop, P equal to लिहा twice T upon R. For a liquid drop, P equal to twice T upon R. त्यानंतरचा नेक्स्ट फॉर्म्युला, for a soap bubble, for a soap bubble, P equal to 4T upon R. P इक्वल टू काय? 4T अपॉन R. ओके. आणखी महत्वाची गोष्ट, आता हा जो संडे येणार, जसा आजचा कोणता आहे? गुरुवार. अच्छा, फ्रायडे आला पण का? संडेला आपली याच चॅप्टरवर टेस्ट होणार. हा जो चॅप्टर चालू आहे आपला रनिंग मध्ये, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. कारण मला असं वाटतं फिजिक्सच्या बाकी सगळ्या चॅप्टरवर टेस्ट झाली आहे ना आपली. एक तरी असा कोणता चॅप्टर राहिला आहे का ज्याची आपण आतापर्यंत टेस्ट नाही घेतली? कोणताच नाहीये. सगळ्या चॅप्टर झाली, एक एकदा आणि दोनदा झाली. तर या संडेला या चॅप्टरवर टेस्ट होणार, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. जितका टॉपिक मी शिकवला आहे तितका. असं समजा का आपला चॅप्टर 80% झाला आहे. किती पर्सेंटेज? ओनली 20% बाकी आहे. म्हणून सर्वांनी संडेला या चॅप्टरवर पेपरसाठी प्रेझेंट राहायचं. आता प्रॉब्लेम कंटिन्यू करा. What should be the diameter of water drop? What should be the diameter of water drop so that the excess pressure inside it so that the excess pressure inside it is 80 Newton per meter square, 80 Newton per meter square, and surface tension and surface tension 7.27 into 10 raised to power minus 2. 7.27 into 10 raised to power minus 2 Newton per meter. आणि बोर्डकडे लक्ष द्या. गिव्हन डाटा. आधी आपल्याला एक्सेस प्रेशर दिला आहे. किती दिलाय बेटा प्रेशर? 80 ना, न्यूटन पर. आणि मग टेन्शन 7.27 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 2 न्यूटन पर. टू फाइंड काय विचारलाय आपल्याला? डायमीटर. काय फाइंड करायचं आहे?
सोल्युशन कोणता ड्रॉप म्हटलं, सोप बबल का लिक्विड ड्रॉप? लिक्विड ड्रॉप आहे ना. फॉर अ लिक्विड ड्रॉप, फॉर अ लिक्विड ड्रॉप पी इक्वल टू काय असतो रे, टॉइस टी अपॉन आर. फॉर अ लिक्विड ड्रॉप पी इक्वल टू टॉइस टी अपॉन आर. फाइंड आउट काय करायचं आहे, डी, म्हणजे आधी आर फाइंड आउट करू. आर जर या साईडला गेला काय राहिला, टॉइस टी अपॉन पी, टॉइस टी अपॉन, मग टी ची व्हॅल्यू पुट करू. टी किती आहे, इंटू टी किती आहे, 80. टी किती आहे, सॉल्व करा. 2 1 जा 2, 2 40. सो 7.27 अपॉन किती रे, इंटू 10⁻⁴. आता हा 40 आहे, याच्यामध्ये फक्त एक 0 आहे, म्हणजे 10⁻+1 आहे. 10⁻. जर मी फक्त 4 लिहिला तर याच प्रॉब्लेमला मी कशा प्रकारे लिहू शकतो, आर इक्वल टू 7.27 इंटू 10⁻⁻2 अपॉन 4 इंटू 10⁻+1. 40 ला 4 इंटू 10⁻+1 लिहू शकतो मी. आता हा +1 वर जाऊन काय होणार, -1. +1 जर वर जाऊन मायनस झाला तर आन्सर -3. आता याला पूर्ण डिवाइड करून आन्सर सांगा मला पटकन. 7.27 ला पूर्ण डिवाइड करा आणि आन्सर सांगा. तर याला आपण जेव्हा डिवाइड केलं तर फायनली आन्सर आला आपला 1.8175 इंटू 10⁻³ मीटर. तर हा आपण काय फाइंड आउट केला, रेडियस. बट फाइंड आउट काय करायचं आहे, डायमीटर. सो हेन्स डी इक्वल टू काय लिहू आपण, टॉइस आर. डी इक्वल टू काय येणार, सो डी ॲज इट इज 2 ॲज इट इज इंटू 1.8175 इंटू 10⁻⁻3. सांगा मल्टिप्लाय करून. जर आपण 1.8175 ला जर मल्टिप्लाय केला तर फायनली जे आपलं डी चं आन्सर येणार, 2 5 जा 10 0 कॅरी 1, 2 7 जा 14 प्लस 1 15 कॅरी 1, 2 1 जा 2 प्लस 1 3, 2 8 जा 16 कॅरी 1, 2 1 जा 2 प्लस 1 3, 3.6350 इंटू 10⁻⁻3 मीटर. हे येणार विद्यार्थी मित्रांनो फायनल आन्सर. राईट डाऊन. राईट डाऊन. नेक्स्ट प्रॉब्लेम. what should be the diameter of soap bubble? What should be the diameter of soap bubble in order that the excess pressure inside it is 51.2 Newton per meter square. 51.2 Newton per meter square. Question mark. Surface tension of soap solution. Surface tension of soap solution
3.2 into 10 raised to power minus 2 न्यूटन पर मीटर. आणि लक्ष द्या आता बोर्डकडे. आधी काय गिवन आहे आपल्याला प्रेशर ना, किती आहे बेटा प्रेशर? 1.2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि टेन्शन 3.2 मायनस न्यूटन पर मीटर. फाइंड आउट काय करायचं आहे? डायमीटर सेम फॉर कोणासाठी आता? फॉर अ सोप बबल काय येणार फॉर्म्युला? P इक्वल टू 4T अपॉन R. लिक्विड मध्ये टॉइस टी असतो, बबल मध्ये 4T असतो. R या साइडला जाणार, सो 4T अपॉन P. सांगा बेटा T ची व्हॅल्यू 3.2 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 2 आणि P 51.2. आधी 4 नी मल्टिप्लाय करून टाकू, किती होणार? 4 2 जा 8, 4 3 जा 12. किती आन्सर आला? 12.8 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 2 अपॉन 51.2. बघून घ्या, पॉइंट नंतर सेम डिजिट, पॉइंट नंतर सेम डिजिट. पॉइंट काय करून घेऊ? कॅन्सल. पॉइंट जर कॅन्सल केले तर हा झाला 128 अपॉन 512 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 2. लॉग अँटी लॉग मी सॉल्व्ह करून घेऊ. बघा आता कसं येणार मग? R इक्वल टू अँटी लॉग. आधी येणार लॉग किती रे? 128 मायनस लॉग 512. लॉग 128 मायनस लॉग 512 इंटू किती? 10 रेज टू पॉवर मायनस 2. अगेन किती डिजिट आहे हे? 3. 3 मायनस 1 2. 2 नंतर पॉइंट. 12 मध्ये 8 सांगा. 1072. ओके 1072. साइन कोणती? मायनस. किती डिजिट आहे? 3. 3 मायनस 1 2 नंतर पॉइंट. 51 मध्ये 2 किती? 709 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 2. आता आधी काय करू आपण? सबट्रॅक्शन. अँटीलॉग सबट्रॅक्शन कडे लक्ष द्यायचं. आता काय होणार? 12 मायनस 3. 12 मायनस 3 9 कॅरी 17 मायनस 10 7 कॅरी 10 मायनस 1 9 कॅरी 11 11 मायनस 8 3 कॅरी 2 मायनस 3 1 बार. समजलं का? का साइडला पुन्हा एकदा सबट्रॅक्शन करून दाखवू? करून दाखवू साइडला का समजलं? इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 2. आता पॉइंटच्या आधीचा जो डिजिट असतो तो 10 चा काय जातो? पॉवर. आधी नोट करून घ्या, पुढे सांगा. आता अँटीलॉग फाइंड आउट केला तुम्ही? अँटीलॉग फाइंड आउट कसा करतो आपण? पॉइंटच्या आधीचा डिजिट 10 च्या रेज टू मध्ये जातो, बरोबर? बघा मग आता इकडे R इक्वल टू पॉइंटच्या आधी 1 बार आहे म्हणजे 10 रेज टू पॉवर किती होणार? तो मायनस 1. ऑलरेडी किती आहे? मायनस 2. 1 बार आहे तर मायनस 1 झाला. ऑलरेडी किती आहे? मायनस 2. आता 39 मध्ये 7 आणि 9 मध्ये मिन डिफरन्स सांगा अँटीलॉग मध्ये. 2500. आफ्टर 1 डिजिट काय असतो? पॉइंट. आफ्टर 1 डिजिट
सो R इक्वल टू 2.500 इंटू 10⁻⁻³ मीटर हा झाला आपला रेडियस. बट आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, डायमीटर. नाव D इक्वल टू ट्वाइस R. R ची व्हॅल्यू सांगा 2.500. So 2.500 into 10⁻⁻³ बराबर. 2 2 जा 4, 4 + 1 किती आला आन्सर 5.000 into 10⁻⁻³ आता मला सांगा 5 पॉइंट तिकडे काय आहे 000. त्या 0 इकडलं काही काम आहे का, म्हणजे डी चं फायनल आन्सर काय येईल 5 into 10⁻⁻³ मीटर. राईट डाऊन. राईट डाऊन. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रॉब्लेम मी आता तुम्हाला टीच करणार आहे हे प्रॉब्लेम पेपर मध्ये जर विचारलं गेलं तर जो 1 मार्काचा क्वेश्चन असतो ना, आधी एमसीक्यूज असतात, मग 1 मार्क्स क्वेश्चन, मग 2 मार्क्स क्वेश्चन, मग 3 मार्क्स क्वेश्चन आणि 4 मार्क्स क्वेश्चन. तर जो 1 मार्क्सचा क्वेश्चन असतो, आता बघा काल आजची बॅचचा पेपर होता 3 चॅप्टरवर. 3 चॅप्टरवर त्यांचा पेपर होता वेव्ह ऑप्टिक, करंट इलेक्ट्रिसिटी आणि सेमीकंडक्टर. या 3 चॅप्टरवर त्यांचा काल पेपर होता. 1 मार्क साठी कोणते कोणते क्वेश्चन टाकले होते मी. पहिला क्वेश्चन टाकला होता व्हॉट इज मीन बाय रेक्टिफिकेशन. कोणता क्वेश्चन होता, व्हॉट इज मीन बाय रेक्टिफिकेशन. अर्ध्यापेक्षा जास्त पोरांना क्वेश्चनच वाचला नाही आणि डायरेक्ट कशाची डेफिनेशन लिहिली, रेक्टिफायर. रेक्टिफायर आणि रेक्टिफिकेशन मध्ये फरक आहे. रेक्टिफिकेशन मध्ये आपल्याला लिहावं लागते इट इज अ प्रोसेस. काय नोट करावं लागते, आणि रेक्टिफायर मध्ये इट इज अ डिव्हाइस. हा होता 1 मार्क साठी क्वेश्चन. समजत आहे का मी काय बोलत होतो. तर असे जे 1 मार्कचे क्वेश्चन असतात त्यामध्ये खूप काळजीपूर्वक क्वेश्चन वाचूनच आन्सर लिहायचं. आता हे जे मी प्रॉब्लेम घेत आहो हे 1 मार्क्स मध्ये पण विचारले जाऊ शकते. इतकं छोटंसं प्रॉब्लेम आहे. 2 मार्क्स साठी पण विचारले जाऊ शकते. लिहा 2 soap bubble have radii in the ratio 2 soap bubbles have radii 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 in the ratio 4:3 4:3. Here 4:3 full stop. What is the ratio of work done? What is the ratio of work done? आणि बोर्ड कडे लक्ष द्या. लक्ष द्या इकडे. व्हॉट इज द रेशो ऑफ काय म्हटलंय, वर्क डन. केअरफुली बोर्ड कडे लक्ष द्या. 2 रेडायचा रेशो म्हणजे R1:R2 किती दिलाय 4:3. हे गिवन आहे आपल्याला. विचारला आहे वर्क डनचा रेशो. वी नो दॅट वर्क डन अपॉन एरिया इक्वल टू टेन्शन असते. शिकलोय ना आपण हे. वर्क डन अपॉन एरिया इक्वल टू काय असते, टेन्शन. वर्क डन अपॉन एरिया म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया. कोणतं डेरिवेशन आहे, सरफेस टेन्शन इक्वल टू सरफेस. टीच केलं आहे आपण डेरिवेशन. आता वर्क डन अपॉन एरिया इक्वल टू टी असते, पण हा जो टी असणार हा ट्वाइस असणार, कारण प्रॉब्लेम सोप बबल साठी चालू आहे. कोणासाठी प्रॉब्लेम चालू आहे, सोप बबल. आणि बबल हा टेन्शन बोथ डायरेक्शननी असतो. ए इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, तर वर्क डन इक्वल टू येणार ट्वाइस टी इंटू किती ए. क्लिअर.
मला कोणाचा रेशो काढायचा आहे आता? वर्क डनचा. नाव वर्क डन अपॉन वर्क डन 2 म्हणजे वर्क डन फर्स्ट, वर्क डन सेकंड. वर्क डन फर्स्टचा फॉर्म्युला काय होणार? टॉइस टी इंटू A1, फक्त एरिया चेंज होणार आहे. टॉइस टी A2, टॉइस टी गेट. समजत आहे का? टॉइस टी गेट. आधी मी वर्क डनचा फॉर्म्युला कसा बनवला ते समजलं, हे डेरिव्हेशन मध्येच होतं आपल्या. अगेन वर्क डन 1, वर्क डन 2, A1. पहिल्या याची रेडियस किती आहे? पहिल्या याची रेडियस, एरियाचा फॉर्म्युला 4 पाय. अरे बाबांनो, सोप असो, ड्रॉप असो, इन द फॉर्म ऑफ काय असतो? स्फिअर, सर्कल नाही. म्हणून फॉर्म्युला काय असतो? 4 पाय आर स्क्वेअर. सर्कल असलं असतं तर पाय आर स्क्वेअर. थोडं फॉर्म्युल्यामध्ये लक्ष द्या. अपॉन A2 च 4 पाय गेट. W1 अपॉन W2. R1 ची व्हॅल्यू तर 4 चा स्क्वेअर, R2 ची व्हॅल्यू 3 चा. आन्सर. सो फायनल W1 is to W2 equal to 16 is to. समजलं का सर्वांना? सिंगल 1 मार्क साठी पण विचारल्या जाऊ शकते.